स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला दिसतंच आहे, हा जो आज पसारा काढला आहे सगळं पलंगामधले जे आपले ब्लँकेट्स गोधड्या वगैरे जुन्या माझ्या केलेल्या आहेत ते सर्व काढल्या मी। आता उन्हाळा पण आहे, ऊन पण खूप कडक आहे, म्हटलं चला काही धुतलेले आहेत ते तर मी ठेवलेले आहेत, पण आपण धुवून ठेवलेले असतात त्यामुळे त्यांचा खूपच असा वास पण येतो। त्यामुळे मी ठरवलं की आज सर्वांना ऊन दाखवून घ्यायचं। ह्या ज्या गोधड्या मी तुम्हाला दाखवते आहे त्या माझ्या सासूबाई सासरे यांनी तेव्हाच्या केलेल्या आहेत आणि त्यांनी खरंच त्या हाताने शिवून केले, त्यामुळे मी त्या जपून ठेवलेल्या आहेत। आता नवीन पण काही निघतात, चादरी ब्लँकेट्स त्या पण आहेत। मी हे सर्व ऊन दाखवून घेतलं आणि मग नंतर आता रचून ठेवायचं होतं, काही एक्स्ट्रा असेल ते लागत नाही ते पण मी काढून घेतलं आणि त्या रचून ठेवल्यानंतर त्याच्यात डांबर गोळ्या पण टाकून घेतल्या। उन्हाळ्यात तुम्ही पण असं करतात का, मला कमेंटद्वारे नक्की सांगा। मी दर उन्हाळ्यामध्ये असं जरूर करते की जे आपण वर्षभर काढत नाही, जे लागत नाही कधी आपल्याला, अशा गोष्टी मी ऊन दाखवून घेते। आमचा जो मोठा बेड आहे त्याच्यात बऱ्याच गोष्टी मावून जातात, त्यामुळे सतरंजी ब्लँकेट्स परत उषा पण काही ज्यावर लागत नाही त्या पण मावून जातात। आता ही मोठी जी सतरंजी आहे जाडमध्ये ती पण कधी लागतेच, पाहुणे आले का आपल्याला। तर या सर्वांना मी पहिले ऊन दाखवून घेतलं, मग नंतर समीक्षा आणि मी दोघांनी मिळून छान रचून घेतलं आहे सर्व। तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवलं होतं, हे जे सतरंजी आहे जाडमध्ये ती मी जुने कपडे घेऊन बनवली होती, ती पण मग वरती खूप 2-3 दिवस झालं होती, तिला पण मध्ये जागा केली छान। नाही म्हटलं तरी आपल्याला बऱ्याच या गोष्टी लागतातच। कडक असं ऊन दाखवल्यानंतर मी छान रचून ठेवलं, मग नंतर सगळं आवरून घेतलं। समीक्षाने पण खूप मदत केली मला, सगळं ठेवून झाल्यानंतर पूर्ण रूम पण आवरून घेतला। हे सर्व कामं सकाळीच करून घेतली मी संध्याकाळी, कारण समीक्षाचा गंगा गोदावरी घाटावर डान्स होता ना, त्यामुळे आम्ही सकाळी सगळं हे आवरून घेतलं। हे सर्व ठेवल्यावर पण घरात कपडे प्रत्येकाच्या घरात खरंच होतं, तुमच्याही घरात होतं का असं, तुमच्याही घरात असा कपड्यांचा पसारा होतो का। आता हे ठेवल्यानंतर हा वरचा पसारा, सगळे कपडे जे धुतलेले असतात ते घड्या करून ठेवायचे होते। माझंही कपाट थोडं रचायचं होतं, मग मी सगळे जे वरती कपडे होते जे धुतलेले असतात ते सर्व घड्या करून घेतल्या। समीक्षाने ते पटापट ठेवलं, बेड वगैरे नीट करून घेतला। आजच्या व्हिडिओमध्ये आज स्पेशल आहे, कारण माझी मुलगी लहान समीक्षा कथ्थकमध्ये डान्सर आहे, तिचा आज गंगा गोदावरी घाटावर मोठा कार्यक्रम आहे, तो आता मी बघायला जाते। तर आता मी तयार झाली, संध्याकाळचा कार्यक्रम आहे, छान असतो आणि आता संध्याकाळचं उन्हामुळे पण तिथं वातावरण पण छान आहे, तर चला आपण बघूया माझ्या मुलीचा कसा डान्स होतो ते निघूया। नंतर आम्ही पोहोचलो गोदावरी घाटावर। गोदा घाटावर यशवंतराव पटांगणावर हा प्रोग्राम होता, बरीच गर्दी जमलेली होती।
स्टेजवर पण कथ्थक नृत्य चालूच होतं. ही बघा माझी मुलगी, तिच्या काही फ्रेंड्स सर्व तयार डान्ससाठी. हा जमलेला प्रेक्षक वर्ग, भरपूर गर्दी होती. समीक्षाच्या टीचर मॅडम सुमुखी अथनी यांनी त्यांच्या स्टुडंटने अनेक प्रकारचे कथ्थक नृत्य सादर केले. नंतर मॅडम सुमुखी अथनी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर समीक्षाचा परत एक ग्रुप डान्स कथ्थकमध्ये होता, तो त्यांनी सादर केला. सर्व कथ्थक नृत्याचं सादरीकरण खूप अप्रतिम झालं. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातिक आपण यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.